नमस्कार फ्रेंड्स, आज आपण दलित साहित्य या विषयातील घटक 2 दलित साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन या घटकाच्या या घटकाचे मुद्दे आज समजून घेणार आहोत. हा घटक आज आपण प्रश्न-उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, दलित साहित्यामागील प्रमुख प्रेरणांचा परिचय करून द्या. काय? दलित साहित्यातील प्रमुख प्रेरणांचा परिचय काय? तो करून द्या. दलित साहित्याचा उदय केवळ मनोरंजनासाठी झालेला नाही, तर त्यामागे विशिष्ट वैचारिक प्रेरणा आहेत. काय? तर दलित साहित्य हे याचा उदय केवळ मनोरंजनासाठी झालेला नाही, तर त्यामागे विशिष्ट वैचारिक प्रेरणा आहेत. तर पहिली प्रेरणा काय? तर गौतम बुद्धांचं समता, स्वतंत्र, बंधुता आणि करुणेचा विचार ही दलित साहित्याची मूळ प्रेरणा आहे. महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी मांडलेला सत्यशोधकी विचार, शिक्षणाचे महत्त्व आणि विषमतेविरुद्धचा लढा ही या साहित्याची महत्त्वाची प्रेरणा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मंत्र आणि त्यांनी दिलेले आत्मबल हे दलित साहित्याची सर्वात मोठी प्रेरणा आहे. मानवतावाद, माणसाला केवळ माणूस म्हणून महत्त्व देणे ही या साहित्याची केंद्रवर्ती प्रेरणा आहे. ओके. पुढचा प्रश्न, परंपरागत मराठी साहित्यापेक्षा दलित साहित्यामागे कार्यरत असणाऱ्या प्रयोजनांचा आढावा घ्या. प्रश्न काय? परंपरागत मराठी साहित्यापेक्षा दलित साहित्यामागे कार्यरत असणाऱ्या प्रयोजनांचा आढावा घ्या. प्रयोजन म्हणजे काय? हेतूंचा आढावा घ्या. हेतू काय? परंपरागत मराठी साहित्य प्रामुख्याने रंजन, रसस्वाद किंवा आध्यात्मिक अनुभूतीसाठी लिहिलेले गेले. परंपरागत जे साहित्य होतं मराठी साहित्य, ते कसं प्रामुख्याने मनोरंजन करणे, रंजन करणे, रसस्वाद घेणे, आस्वाद घेणे, आध्यात्मिक अनुभूतींसाठी लिहिले गेले ते. याउलट दलित साहित्याची प्रयोजने काय होती? तर दलित साहित्याचे हेतू, प्रयोजन काय होतं? वेदना व्यक्त करणे, शतकानुशतके सोसलेला नरका, यातना आणि उपेक्षा साहित्यातून मांडणे. विद्रोह विद्रोह दिसून येतो. अन्यायकारक समाजव्यवस्थेला आणि वर्चस्वाला कडाडून विरोध करणे. नकार, जुन्या जाचक रूढी आणि परंपरांचा स्पष्टपणे धिक्कार करणे, नकार देणे. सामाजिक परिवर्तन, साहित्याच्या माध्यमातून समाजात समता प्रस्थापित करणे हे या दलित साहित्याचे प्रयोजन दिसून येते. प्रश्न 3, दलित साहित्याच्या प्रेरणा आणि प्रयोजनांची ओळख करून द्या. प्रश्न काय? दलित साहित्याच्या प्रेरणा काय आहेत आणि प्रयोजन म्हणजे हेतू यांची ओळख करून द्या. ओके. संकलन आहे मुद्दे तर प्रेरणांमध्ये बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार आणि प्रयोजनांमध्ये वेदना, विद्रोह आणि नकार यांचा समावेश होतो. हे आधीच्या प्रश्नांमध्ये आपण पाहिलेलं आहे. टिपा आलेल्या आहेत. दलित साहित्याची प्रेरणा, भगवान गौतम बुद्धांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारून माणसाला केंद्रस्थानी मानले. त्यांच्या धम्मातील समता, करुणेचा, स्वतंत्र, समता तत्वज्ञानामुळे दलित लेखकांना आपली बाजू मांडण्यासाठी एक नैतिक अधिष्ठान मिळाले. महात्मा फुले यांचे कार्यकर्तृत्व, महात्मा फुलेंनी शोषितांसाठी पहिली शाळा काढली, गुलामगिरीसारख्या ग्रंथांतून समाज जागृती केली. त्यांचे हे कार्य आणि विचार दलित साहित्याचा पाया मानले जातात. पुढचा प्रश्न आहे, दलित साहित्यामागील वेदना, विद्रोह, नकार हे प्रयोजन स्पष्ट करा. तर वेदना हे साहित्य दलितांच्या दयनीय अवस्थेचे आणि अपमानाचे चित्रण करते. विद्रोह, अन्यायाविरुद्ध पेटून उठणे आणि क्रांतीची भाषा करणे हा विद्रोही स्वर दलित साहित्यात महत्त्वाचा आहे. नकार काय? विषमतेवर आधारित असलेल्या संस्कृतीला, परंपरेला, रूढीला, मूल्यांना नकारणे म्हणजे नकार होय. एका वाक्यात उत्तरे लिहा. दलित साहित्य साधारणतः कोणत्या वर्षी उदयास आलेला साहित्य आहे? दलित साहित्य साधारणतः 1960च्या सुमारास अधिकृतरित्या उदयास आलेला आहे. प्रश्न दुसरा, माणसाच्या मुक्तीचा पुरस्कार करणारे ते दलित साहित्य ही व्याख्या कुणाची आहे? ही व्याख्या सुप्रसिद्ध साहित्यिक बाबूराव बागुल यांची व्याख्या आहे. जन्मापासून शोषित या अर्थाने कोणता शब्द वापरला जातो? जन्मापासून शोषित या अर्थाने दलित हा साहित्य वापरला जातो. दलित साहित्य म्हणजे दलित लेखकांनी दलितांविषयी निर्माण केलेले प्रक्षोभक विद्रोह साहित्य कुणाचे मत आहे? हे मत अर्जुन डांगरे यांच्या मांडणीशी जुळते आहे. तर मित्र, आज आपण दलित साहित्यातील दलित प्रेरणा आणि प्रयोजन या घटकाचा प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास केलेला आहे. या घटकाचे मुद्दे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे सविस्तरपणे तुम्हाला समजतील. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.